तर हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गाईज, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर पहिले चॅनलला जाऊन काय करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका। तर आज गणपती बाप्पा बसणार आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लय मजा येणार आहे। लय मजा येणार आहे म्हणजे लय मजा बेकार बेकार शेवटपर्यंत माहिती असेल तर आमच्या बंधूला लग्नाला जायचे बघा। कुठे बंधू? तर थांबा, मी तुम्हाला बंधूची ड्रेसिंग दाखवते। बंधू इकडे बघ ना गाईस। तर आमचा बंधू आहे ना, तो लाजतोय पण इट्स ओके, जाऊ द्या, आता काय लाजतंय तर लाजू द्या। पण इथं कधीपासून उपास आहे आणि पोहे खाईत बसलाय। नाही, मी येते काय करते साधना? काय वाटतंय तुला? काय करते साधना? तू पारुशी दिसते आलं ना काय नाही। खा बाबा खा, मला अजून एक घास नाही दिला खायला। तुला माझ्या आधी खाल्ले काय संबंध? पोहे कसे झाले? काय खातात तर खातात, वरून नाव पण ठेवतात म्हणून स्वतः नाही खात बघा, आम्हाला बनवते। हा ना, चांगले नाही झाले म्हणून। आईला बंडूची ड्रेसिंग, आईला मेरी जान का गाईज, आताच बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आमच्या लकी शेटने बाप्पाला आणलेलं आहे। गाईज, या ठिकाणी मावशीने घेतला आहे खोबरं किसायला आणि आईने घेतला आहे गुळ बारीक करत। आई बोला ना, सबस्क्राईब करा आणि हिचं काम बघा इकडे काय चाललंय। हा, मेहंदी काढणं काय साधना लोक हा ना, काम करतात। आई ए हावरट गब्बस, आई बोला ना सबस्क्राईब करा। नको, मी काय पण बोल, असू दे चालेल, बोला ना सबस्क्राईब, तू बोला ना माझ्यासाठी नाही बे, कोणासाठी मला खाऊन दे। आयुष्यभर गाईच कोणासाठीच नाही। मावशी बोला ना सबस्क्राईब प्लीज। मावशी आता सबस्क्राईब करा, बोला सबस्क्राईब करा, सरप्राईज करा आमच्या आड्याने सांगता बंधू, तू बस सबस्क्राईब करा, हा मेरी जान। माझी आंघोळ झाली असं तयारी पण नाही गेली, साधी पावडर पण नाही लावली। काही मी मस्त साडी बिडी लावून मस्त तयार होते आणि मग भेटूया। सो चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका। असं चला
बाप्पाला बसवलेलं आहे मखरामध्ये. गाईज आता मस्तपैकी आरती वगैरे पूजा वगैरे झाली. आता आरती वगैरे करून घेऊ, मग त्याच्यानंतर तयारी वगैरे करू. अजून आमची तयारी झालेली नाही. आमची तोंड बघू शकता. मी माझं तोंड दाखवत नाही, मला हसायला, पण मी साडी नेसले आणि नंतर मेकअप वगैरे करून झाल्यावर पूर्ण दाखवेन तुम्हाला. सो चला आता आपण आरती करून घेऊया. लेट्स गो. जस्ट आरती झाले. हो ना गाईज, आम्ही आरतीची व्हिडिओ केली पण मोबाईल तिथे ठेवलेला, तर मगाचपासून भिंतच दिसत होती. हा ना, इट्स ओके, जाऊ द्या संध्याकाळची आरती. तर काहीच मी या ठिकाणी साडी बिडी नेसले, तयारी वगैरे केले, पण केस काही विचारलेली नाही आहेत. आणि मी केस सोडलेली, माझी केस जळाली. काय जाऊ दे. मावशीने मोदक बनवलं, बघू मावशी मोदक. मावशीने मोदक बनवलेला आहे, खूप सुंदर, अतिशय सुंदर मोदक असा बनवलेला आहे. आणि साधनाला आम्हाला तिघींना हे करायला सांगितलेलं, बट त्या दोघींनीच केलं, मी केलंच नाही. मी खूप कष्टाळू मुलगी आहे ना, म्हणून मी काय केलं नाही. पण माझ्या या तयारीसाठी गाईज आता ह्यांनी आता लगेच पत्ते खेळायला घेतलेत. किती रुपये लागे? 0 अंडा पैसा. नको. तर गाईज आम्ही आता आत्याकडे आलोय आणि आत्याकडे म्हणजे मखारना खूप भारी बनवतात मामा. सगळी अख्ख्या गावामध्ये मामाची चर्चा झाली की मामाने खूप भारी मखार बनवले. मखार म्हणजे पूर्ण असं देवळासारखंच मस्त की केलंय. सो आपण मामाची मखार बघूया. तर प्लीज चॅनलवर कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. सो चला मखार बघूया. बघू शकता इथं पत्ते खेळायला. तेजसचे मित्र. हाय, तुमचं नाव काय आहे? अरे हसू नका. अय माझ्याकडनं मेहंदी. तर साधना मेहंदी काढत आहे या ठिकाणी आणि पितूनी खरंच खूप भारी मेहंदी काढली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. वाव, मला खूप आवडली मेहंदी तिची खूप. आणि ही आमच्या दीदीची मेहंदी. दीदीने गॉगल बिगल लावलं फुल स्टाईलमध्ये. स्टाईल में रहने का, स्टाईल में रहने का. मला माझी भाज्या मागायचं. चष्मा लागला एवढं लवकर. चष्मा नाही लागला. हा, म्हणजे त्याच्यावर डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे सो म्हणून. तरी बघा ना इतक्या लहान वयामध्ये. ओ माय गॉड. बोल सबस्क्राईब करा. बोल तू बोल. सबस्क्राईब. तर तुम्हाला मी मखार तुम्ही बघितली म्हणजे मी फर्स्ट टाइम व्हिडिओ काढले, पण आता तुम्हाला मी प्रॉपर दाखवते. एवढी भारी झाली ना, एवढी भारी झाली ना, काय सांगू मला. गाईज आम्ही आत्ताच मामाच्या इथून निघलोय. मला गुचकी लागले मेहंदी बघा. मला गुचकी लागलेलं आहे. पाणी पण नाही पिल्या. बाहेर आल्यावर तहान लागली, गुचकी लागली. चला मामाकडे जाऊन. बाई काय हा प्रकार. 1.5 दिवसाचे गणपती जात आहेत आणि आम्ही 1.5 दिवसाचे गणपतीच्या विसर्जन म्हणजे वैजनाथ मध्येच होत. तर आम्ही इथे
आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो वैजनाथचं म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं. मावशी आमची चिटवाची गेलेली आम्ही जस्ट आईची इथं आलो आहे आणि 30 दिवसाचे गणपतीचं विसर्जन करायला आम्ही हाय लकी. अजून गणपती बाप्पाचं विसर्जन पण नाही केलं आणि यांनी प्रसाद खाते रस्त्यावर ना. आणि दीदी पण हावराट आहेत ना. हावराट थांब ना वाटू दे पहिले. गाईज प्रसादासाठी लाईन बघा. मेरी जान. गाईज आम्ही विसर्जन करून घरी आलेलो आहोत. काय रे प्रसाद घेतला काय खाऊ मोकळी झाली. हावरट पितू तर खाऊ मोकळी झाली लगेच. तर गाईज मी ब्लॉग इथे एंड करते आणि म्हणजे हा ब्लॉगचा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट लवकरच येईल 4थ्या दिवसाचा आणि 5व्या दिवसाचा म्हणजे गणपती विसर्जनाचा. आणि हा ब्लॉग आहे म्हणजे तुम्ही आता बघितलंच असेल ब्लॉग कशाच्या ह्याच्यात होता तर पार्ट 2 पण नक्की बघा. प्लीज चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. सो चला भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय बाय.